नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील लेक्चरमध्ये आपण दोन लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास केला. फर्स्ट वन इज निगेशन आणि सेकंड वन इज कंडिशनल किंवा त्याला दुसरा शब्द होता इम्प्लिफिकेशन. ठीक आहे ना. आज आपण या लेक्चरमध्ये त्यापुढे नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघणार आहोत. लास्ट लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे बघा कोणती आहे, बाय कंडिशनल अँड डबल इम्प्लिफिकेशन अशी ही आपली आजची लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे. ठीक आहे ना. या लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा आपण अभ्यास करणार आहोत. ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज या सिम्बॉलने आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीसाठी हा सिम्बॉल आपण वापरणार आहोत. ठीक आहे ना. सो फर्स्ट ऑफ ऑल मी आधी इथे बुकमध्ये जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते रीड करतो, ते समजून सांगतो. त्यानंतर मी माझ्या ओन लँग्वेजमध्ये तुम्हाला ही पूर्ण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिफिकेशनची जी पूर्ण थिअरी आहे ती समजून सांगतो आणि त्यानंतर आपण ट्रूथ टेबलसाठी ट्रिक बघूया. ठीक आहे ना. म्हणजे ट्रूथ टेबल व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाइंड करतो ते आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी स्टेटमेंट बघू. बघा स्टेटमेंट, लेट P and Q be the two simple statements, then the compound statement P if and only if Q. ठीक है ना. Each called the biconditional and is denoted by P double implies Q or P double implies P. म्हणजे कोणत्याही यापैकी दोन सिम्बॉल आपण इथे यूज करू शकतो. P double implies Q आपण म्हणू शकतो किंवा P डबल इम्प्लिफिकेशन Q या पद्धतीने देखील आपण रीड करू शकतो. ठीक आहे ना. इट इज रीड ॲज P इम्प्लाइज Q म्हणजे इम्प्लाइज म्हणू शकतो. आधी देखील आपण कंडिशनलचं जे स्टेटमेंट होतं त्यामध्ये देखील इम्प्लाइजचं साईन होतं, हे देखील इम्प्लाइजचं साईन आहे. ठीक आहे ना, सिम्बॉल आहे. सो P इम्प्लाइज Q किंवा P डबल इम्प्लिफिकेशन Q देखील म्हणू शकता. तर बघा P अँड Q बी टू सिम्पल स्टेटमेंट आहे आणि ते डबल इम्प्लिफिकेशन किंवा बाय कंडिशनलचं स्टेटमेंट कधी असणार आहे, ज्यावेळेस ते या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो P इफ अँड ओनली इफ Q. किंवा जर सेंटेन्स हे जर इफ अँड सेंटेन्समध्ये जर इफ अँड ओनली इफ ही जर कंडिशन असेल, हे जर हा जर वर्ड असेल तर ते जे सेंटेन्स आहे ते आपलं डबल इम्प्लिफिकेशनचं सेंटेन्स असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे ना. ही ट्रिक लक्षात घ्या. कोणती, जर इफ अँड ओनली इफ असेल तर ते स्टेटमेंट जे असणार आहे, सेंटेन्स जे असणार आहे ते डबल इम्प्लिफिकेशनचं स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे. आणि त्याला नोटेशन कोणतं असणार आहे, तर हे डबल इम्प्लाइजचं म्हणू शकता किंवा इम्प्लाइज म्हणू शकता. P इम्प्लाइज Q किंवा त्याला असं देखील रीड करू शकता Q इम्प्लाइज P या पद्धतीने. सो आता आपण बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिफिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ती कन्सेप्ट अभ्यासू. ठीक आहे. तर बघा या पद्धतीने हा ट्रूथ टेबलचा चार्ट आहे बाय कंडिशनल स्टेटमेंटसाठीचा. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट P, सेकंड स्टेटमेंट Q आणि इथे काय आहे या थर्ड कॉलममध्ये P इम्प्लाइज Q, दॅट मीन्स P बाय कंडिशनल Q या पद्धतीने. ठीक आहे. तर आता ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची या बाय कंडिशनच्या स्टेटमेंटमध्ये. तर आता ही बाय कंडिशनलचा जो ट्रूथ टेबलचा जो चार्ट आहे तो समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक तुम्हाला माहीत देखील आहे. तर ट्रिक आहे मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर. ठीक आहे ना. ही तुम्हाला माहीत आहे, इंटिजरचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने करतात किंवा होतं हे तुम्हाला माहीत आहे. जर दोन पॉझिटिव्ह इंटिजर असतील तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फायनल सोल्युशन भेटतं पॉझिटिव्ह सोल्युशन. बरोबर. जर दोन इंटिजर हे एकमेकाच्या ऑपोजिट असतील, म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल आणि दुसरं जर निगेटिव्ह असेल तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला फायनल सोल्युशनमध्ये निगेटिव्ह भेटतं. बरोबर. म्हणजे फर्स्ट मी काय सांगितलं, जर दोन पॉझिटिव्ह असतील तर सोल्युशन पॉझिटिव्ह भेटतं. त्यानंतर जर दोन निगेटिव्ह असतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल म्हणजे एकमेकाच्या ऑपोजिट असेल तर सोल्युशन आपल्याला भेटतं निगेटिव्ह. बरोबर, मल्टिप्लिकेशनमध्ये. आणि थर्ड कंडिशन काय आहे, जर दोन्हीही निगेटिव्ह असतील, दोन्हीही इंटिजर जर निगेटिव्ह असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन मात्र आपल्याला पॉझिटिव्ह भेटतं. बरोबर का. मी पुन्हा एकदा सांगतो. फर्स्ट काय, दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर सोल्युशन आपल्याला पॉझिटिव्ह भेटतं. दोन इलेमेंट किंवा दोन इंटिजर्स हे जर एकमेकाच्या ऑपोजिट असतील, म्हणजे फर्स्ट पॉझिटिव्ह असेल, सेकंड वन हा निगेटिव्ह असेल तर सोल्युशन आपल्याला निगेटिव्ह भेटतं. बरोबर. आणि लास्ट वन इज दोन्ही जर निगेटिव्ह असेल, दोन्ही इंटिजर जर निगेटिव्ह असतील तर सोल्युशन आपल्याला हे पॉझिटिव्ह भेटतं. बरोबर. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होतं हे आपल्याला माहीत आहे. तोच क्रायटेरिया मल्टिप्लिकेशनच्या इंटिजरचा आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे या बाय कंडिशनलच्या ट्रूथ व्हॅल्यूसाठी. ठीक आहे. सिम्पल आहे. बघा इथे बघा P आणि Q दोन सिंपल स्टेटमेंट आहे. फर्स्ट कॉलम Pचा आहे, सेकंड सिंपल स्टेटमेंट Qचा आहे आणि त्यानंतर P
इम्प्लाइज क्यू आहे, म्हणजे हा बाय कंडिशनलचा ट्रूथ व्हॅल्यूज आहे इथे बाय कंडिशनलसाठीच्या, ठीक आहे ना. सो फर्स्ट बघा इथे ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट देखील ट्रू आहे, म्हणून होल जे स्टेटमेंट आहे ते ट्रू असणार आहे. कशा पद्धतीने बघा, सपोज ट्रू म्हणजे तुम्ही व्हॅल्यू ट्रूसाठी तुम्ही कन्सिडर करा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह इंटिजर, आणि फॉल्ससाठी कन्सिडर करा निगेटिव्ह इंटिजर, ठीक आहे ना. म्हणजे इथे पॉझिटिव्ह इंटिजर, इथे पॉझिटिव्ह इंटिजर, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला सोल्युशन कसं भेटेल, पॉझिटिव्ह भेटेल, बरोबर. त्यानंतर इथे आहे ट्रू व्हॅल्यू, इथे आहे फॉल्स, म्हणजे कन्सिडर करा ट्रू मीन्स पॉझिटिव्ह, फॉल्स मीन्स निगेटिव्ह. इथे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन केलं तर सोल्युशन कसं भेटेल, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं निगेटिव्ह भेटेल, म्हणजे इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, ट्रू फॉल्स, दॅट मीन्स इथे निगेटिव्ह भेटेल, म्हणजे सोल्युशन कसं भेटेल, इथे ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स भेटेल, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे फॉल्स आहे, इथे ट्रू आहे. फॉल्स मीन्स इथे निगेटिव्ह इंटिजर कन्सिडर करा, इथे पॉझिटिव्ह इंटिजर कन्सिडर करा, दोन्ही एकमेकाच्या ऑपोजिट आहेत, म्हणजे सोल्युशन कसं भेटणार आहे, निगेटिव्ह भेटणार आहे, आणि निगेटिव्ह भेटणार आहे म्हणजेच काय असणार आहे, फॉल्स असणार आहे, ठीक आहे ना. म्हणजे इथे फॉल्स, इथे ट्रू, सोल्युशन भेटलं फॉल्समध्ये. लास्ट इथे फॉल्स आहे, इथे फॉल्स आहे, म्हणजे इथे कन्सिडर करा निगेटिव्ह, इथे कन्सिडर करा निगेटिव्ह, आणि मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह निगेटिव्हचं काय येतं, पॉझिटिव्ह आन्सर येतं, म्हणजे फॉल्स फॉल्स, निगेटिव्ह निगेटिव्ह, दॅट मीन्स इथे काय भेटणार आहे, पॉझिटिव्ह, दॅट मीन्स ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथे भेटणार आहे, ट्रू, ठीक आहे. अशा पद्धतीने सिम्पल आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू निगेटिव्ह भेटते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू भेटते, ठीक आहे ना. आणि लास्ट निगेटिव्ह निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह भेटते. तीच आपण इथे ट्रूथ टेबलच्या फॉर्मॅटमध्ये ट्रू आणि फॉल्समध्ये समजून घेतली आहे. ओके, तर ही झाली पूर्ण बाय कंडिशनलसाठीचा हा पूर्ण ही ट्रिक, ठीक आहे. कोणती, इंटिजरची मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता बाय कंडिशनलची ट्रूथ व्हॅल्यूज कशा पद्धतीने फाइंड करू शकतो ही कन्सेप्ट आता बघितली. आता आपण त्यावरील काही एक्झाम्पल्स बघू. बघा कशा पद्धतीने सिम्पल आहे, जसे आता आपण बघितलेले आहेत आधीच्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीसाठी त्याच पद्धतीचे इथे एक्झाम्पल आहेत, म्हणजे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सिम्पल आहे. अ ट्रायंगल इज अ इक्विलॅटर इफ अँड ओनली इट इज अ इक्वी अँग्युलर असं स्टेटमेंट आहे. इफ अँड ओनली इफ आहे म्हणून हे बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे, ठीक आहे. आणि आता आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे सिम्बॉलिकल फॉर्ममध्ये. मग पुन्हा इथे दोन स्टेटमेंट असणार आहेत, बरोबर, पी आणि क्यू. मग पी स्टेटमेंट एक मानूया आणि नंतर सेकंड क्यू मानूया. सो इथे पी स्टेटमेंट काय येणार आहे, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल, हे झालं पी स्टेटमेंट. आणि क्यू स्टेटमेंट असणार आहे इट इज इक्वी अँग्युलर. म्हणजे आता इट इज म्हणण्याऐवजी काय म्हणणार आहोत आपण इथे ट्रायंगल वर्ड यूज करणार आहोत. म्हणजे इथे बघा या पद्धतीने पी अ ट्रायंगल इज अ इक्विलॅटरल आणि क्यू स्टेटमेंट असणार आहे अ ट्रायंगल इज इक्वी अँग्युलर, ठीक आहे ना. आणि मग ते नोटेशनच्या फॉर्मॅटमध्ये किंवा सिम्बॉलिकलीमध्ये कशा पद्धतीने देणार आहोत, तर या पद्धतीने फक्त हे सिम्बॉल आपल्याला इथे पुट करायचं आहे, पी इम्प्लाइज क्यू या पद्धतीने, किंवा पी बाय कंडिशनल क्यू या पद्धतीने. सिमिलरली हे सेकंड एक्झाम्पल देखील तुम्ही सॉल्व करू शकता. तर अशा पद्धतीने ही बाय कंडिशनलची पूर्ण कन्सेप्ट होती, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्व लॉजिकल कनेक्टिव्हिटीज या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजची ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज धरून आपल्या सर्व लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा अभ्यास कंप्लीट झालेला आहे, ठीक आहे ना. म्हणजे बघा पुन्हा एकदा आपण सर्व लॉजिकल कनेक्टिव्हिटीज एकदा ओव्हरलुक करून घेऊया, ठीक आहे ना. म्हणजे कोणती कन्सेप्ट विसरता कामा नाही, कारण ते आपल्याला पुढे ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी लागणार आहेत, ठीक आहे. सो फर्स्ट बघितली होती कंजक्शन. हा कंजक्शनच्या स्टेटमेंटमध्ये अँड हा वर्ड असतो, बरोबर, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर कंजक्शनसाठी ट्रिक बघितली होती, चुकीला माफी नाही, ठीक आहे. त्यानंतर कंजक्शनच्या कंजक्शन ह्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज नंतर आपण नेक्स्ट कनेक्टिव्हिटीज बघितली होती डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे स्टेटमेंटमध्ये ऑर हा वर्ड असतो, बरोबर. आणि त्यासाठी ट्रिक बघितली होती, एक कंपनीचं एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं होतं, ठीक आहे ना. कंपनीची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे कंपनीला नक्की काय अपेक्षित आहे ते आपण त्या टाईपचं एक्झाम्पल आपण डिसजंक्शनच्या स्टेटमेंटमध्ये किंवा लॉजिकल कनेक्टिव्हिटीजमध्ये अभ्यासलं होतं. त्यानंतर कंजक्शन झालं, डिसजंक्शन झालं, त्यानंतर निगेशन ही कन्सेप्ट आपण बघितली. म्हणजे निगेशनचं स्टेटमेंट बघितलं, निगेशन ही लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघितली. निगेशनच्या
कनेक्टिव्हिटीजमध्ये काय होतं की सेंटेन्समध्ये नॉट हा वर्ड असतो, किंवा ट्रिकमध्ये काय बघितलं होतं की होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं, नकारार्थी सेंटेन्स असेल तर ते होकारार्थी करायचं, बरोबर. ही कन्सेप्ट होती निगेशनच्या फॉर्ममध्ये किंवा निगेशन या लॉजिकल कनेक्टिव्हिटीजमध्ये. त्यानंतर निगेशनच्या कन्सेप्टनंतर आपण बघितली होती कंडिशनल किंवा इम्प्लिफिकेशन कनेक्टिव्हिटीज किंवा इम्प्लिफिकेशन स्टेटमेंट. त्या इम्प्लिफिकेशन स्टेटमेंटमध्ये काय बघितलं होतं किंवा इम्प्लिफिकेशनच्या स्टेटमेंटमध्ये काय असतं, तर सेंटेन्समध्ये जर इफ आणि देनची रचना असेल किंवा इफ देन हे जर सेंटेन्समध्ये हा जर वर्ड असेल तर ते स्टेटमेंट हे इम्प्लिफिकेशन किंवा कंडिशनलचं स्टेटमेंट असतं, बरोबर. आणि त्यासाठी ट्रिक बघितली होती ट्रूथ व्हॅल्यूसाठी. ट्रिक होती की जे कंक्लुजन आहे, म्हणजे पी हे हायपोथेसिस असतं, क्यू हे कंक्लुजन असतं, बरोबर. आणि कंक्लुजन हे नेहमी आपल्याला ट्रू दाखवायचं असतं. ही ट्रिक आपण इम्प्लिफिकेशन या स्टेटमेंट किंवा लॉजिकल कनेक्टिव्हिटीसाठी अभ्यासली, ठीक आहे. त्यानंतर लास्ट म्हणजे आज आपण या लेक्चरमध्ये जी अभ्यासली ती आहे बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिफिकेशन. यामध्ये स्टेटमेंटमध्ये किंवा सेंटेन्समध्ये कोणता वर्ड असतो, इफ अँड ओनली इफ हा वर्ड असतो या डबल इम्प्लिफिकेशन किंवा बाय कंडिशनलच्या सेंटेन्समध्ये, ठीक आहे ना. इफ अँड ओनली इफ हा जर वर्ड असेल तर ते स्टेटमेंट किंवा ते सेंटेन्स असतं ते बाय कंडिशनलचं स्टेटमेंट असतं, ठीक आहे. ते आत्ताच आपण अभ्यासलं. आणि यामध्ये नोटेशन या पद्धतीने होतं, बरोबर. आणि ट्रिक काय होती, मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर, ठीक आहे ना, जे तुम्हाला माहीत आहे. ती ट्रिक यामध्ये बाय कंडिशनलसाठी आपण अभ्यासली, ठीक आहे. तर अशा पद्धतीने या संपूर्ण म्हणजे 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा आपण 1 बाय 1 आणि सिम्पल मेथडने एका प्रत्येक वेगवेगळ्या ट्रिकने सगळी कन्सेप्ट लॉजिकल कनेक्टिव्हिटीची समजून घेतलेली आहे, ठीक आहे ना. इथून पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कशा पद्धतीने आपण ट्रूथ टेबल प्रिपेअर करू शकतो, फॉर्म करू शकतो, ही कन्सेप्ट बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण स्विचिंग सर्किटची कन्सेप्ट बघणार आहोत, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.